शेतकरी मित्रांना दिया ॲग्रीटेकचा नमस्कार। आज आपण एक बागेत आलो आहे जिकडे त्यांनी पेरूची बॅगिंग केली आहे। तर आम्हाला कस्टमर्स विचारतात सर बॅगिंग जी आहे ती कशी करायची आणि केव्हा करायची। सगळ्यात जास्त महत्त्वाचं बॅगिंग कधी करणे हे जास्त महत्त्वाचं आहे। तर आपण तुम्हाला आज दाखवतो जनरली ही जी साईज आहे ही बॅगिंगसाठी एकदम योग्य आहे। या टायमाला फ्रूटची बॅगिंग झाली पाहिजे, पण जेव्हा तुम्ही फ्रूटला बॅगिंग कराल तेव्हा तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे का फ्रूटवरती कोणतेही स्पॉट्स नाही आहे। फॉर एक्झाम्पल आता ही जे फ्रूट्स आहे दोन, या फ्रूट्समध्ये तुम्ही पाहाल का या फ्रूट्सला कोणतंही काहीच प्रॉब्लेम नाही आहे। आणि इकडे पाहाल तुम्ही तर इकडे थोडा एक स्प्रेची गरज आहे, किंवा तुम्ही जर इकडे पाहाल तर इकडे पण थोडा स्प्रेची गरज आहे आणि ऑलरेडी मिलीबग अटॅक झाला आहे। जनरली लेबर काय करतात ते सगळं पाहत नाही आणि ते डायरेक्ट बॅगिंग करून टाकतात। जर तुम्ही बॅग लावली तर आतमध्ये कोणत्याही जातचा स्प्रे जात नाही। त्यासाठी आपल्याला हे पूर्ण काळजी घ्यायची आहे का आपण जे पण फ्रूटला बॅगिंग करणार आहोत ते फ्रूट तुम्हाला एकदम क्लीन आणि नीट पाहिजे। अदर तुम्ही ही फ्रूटला जर बॅगिंग करून टाकली तर हे बॅग्सच्या आतमध्ये पूर्ण मिलीबग डेव्हलप होत राहील। तर आता ही जे बॅग्स आहे ही पूर्ण वॉटरप्रूफ आहे, मॉइश्चर प्रूफ आहे, ब्रिदेबल आहे आणि बायोडिग्रेडेबल आहे। आणि जनरली या बॅग्सला दोन होल राहतात। हा एक होल आहे आणि हा एक होल आहे। जनरली वॉटरप्रूफिंगची टेस्टिंग तर तुम्हाला पावसात माहिती पडून जाईल, पण एक छोटासा डेमो आपण इकडे करूया पावसाचा। जसं तुम्ही पाहाल की ही बॅग जी आहे याच्यावर तुम्ही कितीतरी पाणी ओतलं ती बॅग्स पूर्ण वॉटरप्रूफ आहे। हे आपण पूर्ण त्याला गोळा जरी केला तरी बॅग जी आहे ती फाटणार नाही। हे तुम्हाला मी आता करून दाखवतो। ही जे बॅग्स आहे हे तुम्ही किती जरी त्याला ताणलं तरी ती बॅग्स फाटणार नाही। जनरली जेव्हा आपण बॅगिंग करू तेव्हा आतमध्ये कोणत्याही जातचं पाणी तुम्हाला जाणार नाही। जनरली जसं मी तुम्हाला दाखवलं, जर तुम्हाला वाटलं का फ्रूटमध्ये काय डॅमेजेस आहे तर त्या फ्रूटला बॅगिंग करू नका। जसं या फ्रूट्सला तुम्ही पाहाल का आहे, पण लेबर लोक लक्ष देणार नाही। आता हा फ्रूट जो आहे तो पूर्ण क्लीन आहे। तर आता पण त्याला काय करू, ही जे बॅग्स टाकले त्याला आतमध्ये इकडे त्याला पूर्ण गोळा केलं, गोळा करून हे पूर्ण त्याला आपण मागून हे बांधून घेतलं। म्हणजे आता ही बॅग जरी ओली आहे पण तुम्ही जर 10 मिनिटानंतर जर आले परत आणि ह्याला पाहिलं तर ती बॅग जशी आहे परत तशीच होऊन जाईल। ह्या बॅग जेवढा लावलेला आहे त्याच्यावरती पूर्ण पाऊस पडलेला आहे। आता हा जो आपण व्हिडिओ शूट करतोय तो सप्टेंबर 11च्या आसपास 11 तारीख आहे आणि ह्या बॅग्सवरती भरपूर पाऊस पडून गेला आहे। तरी तुम्ही त्याची क्वालिटी चेक करू शकता। तुम्हाला कोणतीही बॅग जी आहे ती फाटलेली दिसणार नाही। आता 10 मिनिटानंतर ही जी बॅग्स आहे ती पण पूर्ण जशी तशी सुकून जाईल। तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही जरी क्वेरी असेल तर कृपया आमच्या दिलेल्या नंबरवरती संपर्क करा। धन्यवाद। सभी प्रकार के क्वालिटी फल सुरक्षा बैग्स के लिए आज ही दिया ॲग्रीटेक से संपर्क करें।